केले जाते. साहेबांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही सुद्धा आता स्थानपन्न व्हा. चला पुन्हा एकदा आपण मायक्रोसॉफ्ट फोनवरती जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र विजयजी भोये. ओव्हर टू यू. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव होता. दुसरा चेंडूवरती सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार येतोय. लहू घुशे स्ट्राईकला होते आणि काय षटकार खेचलाय. अप्रतिम फटका पाहतो आपण. कालचं 4 बॉक्स भेटलं नाही. जुनं बॉलचं बॉल भेटले नाही, 3च बॉल होतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता लहू विषयाने, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. हा चेंडू आला निर्धाव. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आकाश टोकरे यांना. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव. यावेळेस चौथा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय, चांगला कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज आकाश टोकरे यांना. आक्रमण केलं होतं फलंदाज लहू घुशे यांनी, परंतु चांगलं कमबॅक करताना पाहतोय. सलग 2 चेंडू निर्धाव आल्यात. 5वा चेंडू या षटकातील. पॉवर प्ले षटक चालू आहे. 5वा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंच आपल्या बाजूला प्रदीप भोईर वळाल्यात. यस, इट इज अ वाईटचा इशारा पंचांचा. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते 7. चांगली गोलंदाजी करण्याचं काम गोलंदाज आकाश टोकरे यांनी सुद्धा केलंय. लहू घुशे पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती पाहतोय. 5वा चेंडू या षटकातील. शॉर्टपिच चेंडू होता, पुल केलाय. डीप फाईन लेग रिझन मध्ये शतरक्षक नाहीये. 2 टप्पे, एका टप्प्याने दुसऱ्या टप्प्याने चेंडू जातो सरळ सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 11 ऑन बोर्ड. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. षटकाचा विचार केला तर षटक चांगलं हाताळलं होतं, परंतु थोडसा शॉर्टपिच चेंडू हाताळला आणि दिशेचे फटके तो पडंगे फटके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर बाउन्सरचा वापर केला होता. गोलंदाज आकाश टोकरे यांनी चांगला कमबॅक. षटक संपलेलं पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. बिनगडी बाद 11 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होती मिस्टर विजय बरफ. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या आहेत, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 1 षटकार आणि 1 चौकार आलाय. त्याच कारणासोबत 11 धावा व ते जाऊन पोहोचलंय. गावदेश स्पोर्ट्स पिंडीपाडा ए संघ. पहिला चेंडू विजयांचा. सामना करतील फलंदाज मिस्टर विलास दानवा. पहिला चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक होता. पहिल्या चेंडूवरती 1 सिंगल चोटी धावा घेण्यात यश मिळालंय.
पंच बाईज आहे का, लेग बाईज आहे का? यस, बॅटला लागलाय. यस, एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. लहू घोषे ज्यांच्या बॅटीतून एक षटकार एक चौकार आहे, तो स्ट्राईक वरती पाहतोय आपण आता. यावेळेस पहिला मिस्टामी स्ट्रोक, चेंडू हवेत होता. यष्टिरक्षक बीट होतोय आणि शतरक्षक सुद्धा बीट होतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेच्या पार लॉक स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आले लहू घोषेच्या नशिबाचा चौकार. मिस्टामिंग स्ट्रोक होता. चेंडू सरळ पाहिलं तर विकेट किपरच्या डोक्यावरून सरळ निघून गेला. जर हा झेल त्यांच्या हातामध्ये विसावला असता तर नक्कीच लहू घोषेसारखा एक फलंदाज, आघाडीचा फलंदाज बाद होऊन परतला असता, परंतु जर तरला थारा नाही आणि ते जीवनदान मिळालंय. यावेळेस पहिला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडेसे फिंगर रोल केले होते, त्याच कारणास्तव पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. साष्टेकर पाड्याचे भावेश शेळका यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही या आणि कृपया करून व्यासपीठावरती विराजमान व्हा. पुढचा चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. चांगला कमबॅक करण्याचं काम केलंय गोलंदाज विजय यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विजय यांचा लहू घोषेसाठी. यावेळेस पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. चांगला फटका पाहतोय पण फायनल एक रिझन मध्ये शतरक्षक होता तैनात. तिकडे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगल धावेच्या मदतीनं पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 17 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर या षटकाचा विचार केला तर चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज विजय याने. या षटकातील शेवटचे चेंडू असतील. सामना करते विलास धानवा. यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला चेंडू आदळला होता. यस, षटक संपलेलं आहे. दुसरं 2 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. बिनगडी बाद 17 धावा. जमेची बाजू पाहिली तर दोन्ही फलंदाज अजून सुद्धा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये उभे आहेत. मोठे फटके आले आहेत, परंतु या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त एक नशिबाचा चौकार आलाय. त्याच कारणामुळे धावसंख्या फक्त आणि फक्त 17 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या होत्या, त्याच्यानंतर पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज विजय यांनी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोणता सज्ज होईल आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. महेंद्र कांबडी बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन सज्ज होताना पाहतोय आपण बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू लोअर फुल टच चेंडू होता. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडूला सरळ पाठवून दिलाय 6 धावांसाठी. षटकार. लोअर फुल टच चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. लग्नातला लाडू दिला होता आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय फलंदाज लहू घोषे यांनी. यावेळेस पहिल्यांदा खोलगट टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. कुठे लँड होतोय पाहूया आपण. शतरक्षक आहे आणि त्याच्या हातामध्ये सरळ जाऊन लँड होतोय आणि गडी बाद होतोय. लहू घोषेसारखा फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. टिट फॉर टॅट असं उत्तर देताना पाहतोय महेंद्र कांबळे यांना. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजांनी. चला, फलंदाज लवकरात लवकर यायचा आहे. फलंदाज विकेट झाल्यानंतर पुढचा फलंदाज तयार राहायचा आहे, कारण आज फायनल डे आहे. कृपया करून सर्व संघांनी सुद्धा सहकार्य करावायचं आहे. चला, यानंतर होणार सामना असेल यंग मराठा चिंचोटी दांडेकर पाडा विपक्ष असतील जय भवानी वांगणपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे कृपया करून. यंग मराठा दांडेकर पाडा, यंग मराठा चिंचोटी दांडेकर पाडा आणि जय भवानी वांगणपाडा.
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे आहे. पहिला चेंडू पाहिला तर पुढचा चेंडू पाहिला तर वाईटचा इशारा पंचांचा. यस, रिव्ह्यू साठी मागणी केलेली आहे शतरक्षक करणार टीमने. बघूया आपण ऑन स्क्रीन पाहूया आता हा चेंडू फेअर आहे का वाईट आहे. Yes, it is a fair delivery. Yes, पंचांचा इशारा वाईटचा होता परंतु पंचांनी आपला निर्णय तो बदललाय. हा चेंडू आला निर्धाव. चेंडूचा खेळ संपादन झालाय 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेंद्र यांचा. यावेळेस पाहिलं तर लोअर फुल टच चेंडूचा पूल केलाय. चेंडू जास्त काळ हवेत आहे. शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि शतरक्षक करत नाही चुकी. यावेळेस पाहिलं तर फलंदाज बाद होतोय उदय दिवा. दुसरा हादरा बसतोय तो अक्षय होता उदय होता रे बाबू. तर नवीन फलंदाज मिस्टर वेदांत दिवा यांना पाहतो आपण. गावदेवी भेंडीपाडा ए संघातून. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाचा विचार केला तर सलामीचे 2 फलंदाज मधले एक फलंदाज लहू गोशे परतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ चमचा पण आण. उदय सुद्धा शून्याचा चष्मा घालून परतल्यात. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय वेदांत यांना. 5वा चेंडू या षटकातील. यस, डेड बॉलचा इशारा आला पंचांचा. थोडासा फंबल झाला गोलंदाज महेंद्र कांबडी. त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा आपण बॉलिंग मार्कवर त्यांना येताना पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर चांगला फटका पाहतोय आपण ऑन साईडला. लॉंग ऑनला षटरक्षक आहे फील्ड करेल तो पण एक धाव कंप्लीट केलाय आणि एकच धावाचं समाधान व्हावं लागले. या एका धावेच्या धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. शेवटचा चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. यावेळेस पाहिला क्रॉसबेट फटका चांगला फटका होता परंतु तिकडे शतरक्षक होता आणि करत नाही चुकी आणि शेवटची चेंडूवरती गडी बाद होतोय मिस्टर विलास धानवा आणि 24 धावा झाल्या. 25 धावाचं आव्हान ठेवलं ते गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाने पलाटपाडा संघासाठी. चला इन ब्रेक्स मध्ये टॉस होणार होता. यंग मराठा चिंचोडी दांडेकर पाडा विपक्षी असतील जय भवानी वांगणपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला जय भवानी वांगणपाडा टीम चा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. आणि पंचाने कृपया करून बॉल इकडे चेंडू इकडे पुरवायचा आहे. पंच कारण आपल्याकडे जुने चेंडू कमी राहिलेत त्याच कारणामुळे आपण चेंडू पुन्हा एकदा परत कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचे आहेत किंवा समालोचन कक्षाजवळ फेकायचे आहेत मॅच संपल्यावर. यंग मराठा चिंचोटी दांडेकर पाडे संघनायक इथे उभे आहेत. वंगणपाडा संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचे आहे टॉस साठी. जय भवानी वंगणपाडा
संघ कोण प्रतिनिधी सुद्धा आला असेल तर कृपया कोण संपर्क साधायचा आहे. चला वंगणपाडा टीम तुम्हाला वारंवार कॉल करतोय, कृपया करून समालोचन कक्षाजवळ यायचंय. चला पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये परत जातोय. टॉस साठी नंतर जेव्हा टीम येईल तेव्हा बघू आपण. पुन्हा टॉस साठी येऊ. तिथपर्यंत आमच्यासोबत जोडले येतील आमचे समालोचक मित्र योगीजी भोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद दर्शनजी डबके. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण मॅच क्रमांक पाहतोय पहिल्या फेरीतील 5वा अष्टविनायक स्फोट पलाटपाडा वर्सेस गावदेव स्फोट भेंडीपाडा. महेंद्र कांबळे अँड अजय बरफ ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. लक्ष आहे ते म्हणजेच 25 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर हार्ड लेंथ होता, डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय. 6 धावांकरिता आला हा षटकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि खालून अगदी हा बॉल मात्र इष्टिरक्षच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर बॅटची हलकीशी इनरेज लागली होती. 1 धाव कंप्लीट झाले. एका धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस अजयच्या बॅटमधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळतो शॉर्ट मिडॉनला, परंतु झेलच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल. अजय षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला डिफेंड केलाय ऑन साईडला. ऑन ड्रायचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता. एक
सॉरी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लक्ष आहे ते म्हणजेच 25 धावांचं. यस थँक्यू विजय सर. आता आपण टॉससाठी 2 संघ सज्ज आहेत. एका बाजूला असेल यंग मराठा चिंचोडी दांडेकर पाडा, तर दुसऱ्या बाजूला जय भवानी वंगणपाडा. कॉईनची ओळख करून देतो आणि भावेश शेलका यांना आम्ही आमंत्रित करतो. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल. कॉईनची ओळख करून देतो. एका साईडला आहे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा, दुसऱ्या बाजूला रवींद्रदास मुशी शिक्षक. कोण बोलेल? यंग मराठा चिंचोटी गावदेवी असा कॉल होता साष्टीकर पाडा, परंतु टॉस विन झालाय. तुम्ही जरा सर्वांना दोघांना सुद्धा ऑल द बेस्ट करायचं आहे. टॉस विन झालेत. साष्टीकर पाडा असा कॉल होता. चिंचोडी संघ टॉस विन झाला. तुम्ही काय घेतील? वंगणपाडा टॉस विन झालेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका जरूर पाहायला या ठिकाणी मिळतोय. टॉस विन झाला तर काय घेतील तुम्ही? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग फर्स्ट. आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 50 धावापर्यंत. 50 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही एकमेकांसमोर खेळत का? हो, मग कोण वर चढवतो? ते समोरची टीम. मग यावेळेस त्यांना हरवायचा प्रयत्न नक्कीच करतील का? नक्कीच प्रयत्न करू ना. नक्कीच. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस हरला तर टॉस जिंकला तर काय घेतलं असतं? फील्ड. तुम्हाला सुद्धा फिल्डच करायचं आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 30- 30 पेक्षा कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. यानंतर होणार सामना आपण एका बाजूला पाहतील जय यंग मराठा चिंचोडी दांडेकर पाडा, तर विरुद्ध असेल जय भवानी वंगणपाडा. ओ टू यू कॉम्बॉक्स. या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी केली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस डिलीवरी. आ बैल मुझे मार. एक गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन के लिए षटकार. तेरा चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी सॉरी येस 10 बॉल आणि आमचे गुणलेखक थोडंसं मात्र विसरले होते आणि आम्हाला देखील थोडंसं मात्र कन्फ्यूज केलं गेलं. या ठिकाणी मात्र एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोचलंय 19 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 9 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे 6. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मग सर्व बॅटने चेंडूला फुलीवर घेतला आणि फाय ठेवलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आला हा षटकार आणि मॅच फिनिश. मॅच जिंकलाय तो म्हणजेच अष्टविनायक स्पोर्ट पडापडा टीमनं.